नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहेत आमच्या टुर्नामेंट कापडे विभागाच्या. तर त्यासाठी आम्ही कुंभळवणे गाव एकतातूर मित्रमंडळ आम्ही सगळेजण आज मुंबईला चाललो आहे क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. इकडे भोऱ्या आणि मी आता CNG भरायला थांबलो आहे. आणि आता प्रदेश, विशाल, शुभम सगळेजण येणार आहेत आता. तर चला भेटू चव्हाणनगरला. तर हा बघू शकता, हा कांडोर 11चा आयकॉन प्लेअर. आता चव्हाणनगरला आलोय, प्रदेश आलाय. इकडे बघू शकता आबा. कांडोर 11ची टीम चाललेली. आता आमची टुर्नामेंट आहे. तर आता आम्ही चव्हाणनगरला आलोय आणि सगळ्यांना पिकअप केलेत. आणि ह्यातला एक जण दुसऱ्या गाडीत जाणार आहे. आम्ही 4 जण नाही येणार आहे. ह्यान भांडारा बिंडारा लावून आलाय तो हा दुसऱ्या गाडीत जाणार आहे. तर आम्ही आता खालापूर टोलनाक्याच्या पुढे थांबलोय. मी थांबायला चाललोय. आणि आता आमचे अजून एक गाडी आहे ती पुढे थांबली. आता एक्सप्रेस वेलाच आहे आम्ही आता. हे बघू शकता इकडं. हे व्हेन्यू कुठे आहे हे बघू शकता इकडं. काहीतरी खातोय, काहीतरी इंजिन खातोय का काय, ऑइल खातोय, ऑइल. तो बघा बोकम भरतोय, बोकम. जशी पोरं दिसली तशी बोकम भरायला. आणि आपल्या समोर विश्वनाथ आगोंडे. गप का झालाय इकडे बघा आप्पासाहेब बारणे. इंस्टा किंग पांडे गायकवाड यांचा भाव KL राहुल तिकडे काय खातोय, कारण आंबलेला. तर मित्रांनो, आता आम्ही टोल नाक्यावरती थांबलोय, टोल नाक्याच्या पुढं. हे बघू शकता, हे एकतातूर मित्रमंडळ क्रिकेट मंडळ इकडे या बाजूला असं दिसतंय का. आमचा आयकॉन प्लेअर कांडोर 11चा कोंबरा 11. तर आता आम्ही धोनीच्या मैदानाच्या दिशेने चाललोय आणि आता कटाई नाक्यावरती थांबलोय. आता इकडे वडापाव खायला चाललोय आम्ही. बघू शकता इकडे गाडी आली. बघू शकता गरमागरम एकदम वडापाव आहेत. इकडे बघू शकता, ही आमची दुसरी गाडी गेली तिकडं. आणि इकडं आम्ही वडापाव खायला बसले तिकडं सगळे. हो कांदा ना, कांदा भजी घ्या. तर हे जोडपं पण बघू शकता, हे जोडपं आहे. हे 2 जणच वेगळे बसलेत. हॉटेलला जायचं याला म्हणून आता काय खात नव्हता का तो. बघा तो आपला वेगळा जाऊन एकटा खातोय, संतोष दा. त्याचं वेगळंच असतं. फायनली मित्रांनो, आम्ही आता डोंबिवलीच्या घेसरच्या मैदानावरती पोहोचलोय. आणि इकडे आता गाड्या पार्क केल्यात. आणि आता पोरं सगळी मैदानाचा ताबा घेत आहेत. आणि इकडे पाहू शकता आमचे कर्णधार योगी दादा. आज योगी दादाचं आम्हाला अर्धशतक बघायचंय. शतक मारले तरी काय हरकत नाही, पण अर्धशतक तरी आम्हाला बघायचंच आहे. ऊन रखरखतंय आणि या उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटचे स्पर्धे चालू आहेत. लक्की पार्टीने हा तटवलेला चेंडू. आणि आपले मंगेशदादा बेलोसे यांचं आगमन आमच्या आधीच आगमन झालेलं आहे. हे पाहू शकता. नमस्कार सर. नमस्कार. ऊन लागणारच. शकता एकदम भारदार असं आयोजन केलं इथं. आपले मॅच टाइमचे मनोज दादा. इकडं आपले समालोचक राजेश दादा कोंडरे आणि शिवा दादा. हे सगळे मंडळी एकदम मस्त जबरदस्त असं ट्रॉफीज चकचकत्या उन्हामध्ये आणि चकचकत्या ट्रॉफी.
पण तो चेंडू मात्र समजत नाही. तो लक्ष्मण याला चेंडूची सांगता बहिरी आणि आयगावची पांढरबग आज हे आज आज इकडे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आमचा एक प्लेअर आहे तो काय जरा उड्या वरकर खाते तेव्हा चेंडू त्याला तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. त्या ठिकाणी उदयने चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच आपल्या संघासाठी आज कासवड्याचा नातू आहे ते बरेच दिवस 2 धावा त्यांनी अडवलं. धावसंख्येत बदल होती. धावसंख्या बदल होती 6. 1 गडी मारून बरेच दिवस झाले बोल आधी बरेच दिवस झाले तू इकडे तिकडे चकला मारतोय. आज आज झाले आज भावकीची बिशी आज भावकी आली आणखी आज तिकडे खाली राटात गेले. आतल्या बाजूला इन्स्विंग होणारा चेंडू त्याला लिहिलेला खेळून काढलं. राटात गेलो तिकडे क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर अत्यंत भेदक मारक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. राटाच्या साईडला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो तो कर्णधार. डोळ्यात पाणी आलं. तिकडे झाला मार्ग मोकळा झाला. एक ठिकाणी झाला. आता या ठिकाणी इकडे गेलो आम्ही आडगाव भैरीत गेलो तिकडे मार्ग मोकळा. आता बघा शेवटच्या टोकापर्यंत आले. तुझी लेकर आहेत बार आहे 11 त्याला घ्यायचंय काय होईल बघ. त्याला टाकायची बॉलिंग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घेतील का 7 या धावसंख्येवरती 1 गडी बाद कापलेपूर्वी या संघाची अशी संयमी सुरुवात पाहायला लागेल. दोन्ही संघ खेळत असताना त्यांनी पहिल्या षटकामध्ये पाऊल इकडे सगळी तयारी चालू आहे यांची. आता टी शर्ट वगैरे घातलेत. ए ते लाली स्ट्रीप लावलीस का? ए सनस्क्रीम लावलीस? ए सनस्क्रीम लावलंस? बघू हे काय लावता येऊ ना त्याचा फायदा करा. 12 पोड्याच्या नू तू नाही ना लावलंस? फायदा करा म्हणजे लाली लिस्टिप लावता येते. जो खेळत नाहीत काय नाहीत काळ तोंड. हा काळ तोंड आहे 1 नंबरचा. हे काळ तोंड्या बुट नवीन घालतोयस. नीट टाक बॉल. हे बघा आता तसं टॅग काढतोय नवीन शूज. आपा वाईट टाकता का म्हणे? सिक्सर नाही 6 सीटर 6 सीटर आहे ती 6 सीटरची पुढे घेतलेत त्यांनी आपण 6 सीटर. 6 सीटर. इकडे आता टीम मीटिंग चालू आहे. हा का हा आला व्हिडिओ मध्ये. तर आम्हाला स्पॉन्सर दिलेले टी शर्ट्स आहेत. आमचं परिधान केलेले आहेत. सौजन्य विश जाधव धन्यवाद विश. सौजन्य शुभ्स डेकोर्स. तर हे टी शर्ट घालून परिधान करून आता मैदानामधचा ताबा घेणार आहेत. आता याच्या चालू मॅच नंतर आमची मॅच आहे. जे शुभ्स डेकोर्स आहे त्यांच्याकडून आम्हाला हे टी शर्ट परिधान टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. तर धन्यवाद त्यांचं देखील. फिरा इकडं. तर टॉस जिंकून आमच्या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. नाही टॉस आपण हारलोय. हारून आम्ही निर्णय नाही घेतला म्हणजे त्यांनी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आणि आम्ही बॅटिंगसाठी आमचा अध्यक्ष आणि आमचे कर्णधार योगी दादा आता बॅटिंगसाठी जात आहेत. हे पाहू शकता मानाचा मुजरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला उन्हामध्ये कुंभमेळा संघाच्या दुसऱ्या बाजूला मारपट्टी ज्याने मात्र या खेळी पेरला जिल्ह्यावरती सर्वात मागणी बोलू लागली होती तोच गोलंदाज हे देखील पाहणं गरजेचं असेल. एक नंबर बॅटिंग केली आमच्या अध्यक्षांनी. जबरदस्त. त्याला पाणी द्या. लक्ष चोपण धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. मस्त रे. निवेदन संघ कुठे असेल तर आपल्या संघातून घ्यायचं. निवेदन संघाचा आम्ही 24 बॉलमध्ये 54 रन मारल्या होत्या. आणि आता आमची बॅटिंग झाली. त्यांची पण बॅटिंग झाली आहे. आणि 6 चेंडू आता 18 धावांची गरज आहे. भोराने 1 नंबर ओव्हर टाकली आहे. आणि आता बघू 20ची बॉलिंग.
106चं समीकरण. कोण जिंकणार कोण हारणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. कोण जिंकणार, मुळाची वाडी जिंकणार की कुंभलेने जिंकणार? जीवा जीव नव्हता बीपीचं कष्ट हे बघू शकता. पहिला राऊंड तर जिंकून आलेत जबरदस्त. हा काळ तोंड्या ह्याला बोऱ्या त्यांना मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते साहेबांच्या हस्ते. साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. नाही हे 20 नाबाद खेळली. पहिल्यांदा बोऱ्याला मॅन ऑफ द मॅच भेटले. चांगली उत्कृष्ट बॉलिंग टाकली. कॅमेरा इकडे आता होणारा सामना एका बाजूला असेल. 2 मॅच जिंकलोय आणि आता सेमी फायनलला पोहोचलोय आणि इकडं आता घसारलेत पोरं. ए योगी आता कुणासोबत लागल? निवे एक प्रेक्षकांना पण एक एक खेळ द्या, देऊ शकता ना तुम्ही. मेकअप चालू आहे तिकडं. चांगली बॉलिंग टाकली आहे. तर आता आम्ही 2 मॅच जिंकलोय. उत्साहात आहे. आता आम्ही थंड आणायला चाललोय. इकडं हा काय ऐकत नाही आज तुकादा काय आज ऐकत नाही. नुसतेच पैशांचा पाऊस पडला होता. प्रत्येक विकेट वरती 500-500 लावले. आणि ह्याला लय आवड आहे. आज लय आवड आहे. पोरांसाठी तो लय करतो. गावासाठी नावासाठी चालू पोरांसाठी लय करतो. तो रामादासचा मालक कुठे? आणि आता कुठे घेऊन चाललाय ते बी सांग. हा ते पण सांग. रामादासचा मालक. त्याची केस ते टेन्शन मध्ये गेलेली आहेत. तुम्ही काही बारीक बिरीक केली नाही तरी पण आम्ही तुम्हाला नेक्स्ट दाखवतो आम्ही काय काय आणतोय ते. पिक्चर बघा. ठीक आहे चला. आता आमच्या येणाऱ्या शिवजयंती, येणाऱ्या सप्त्यामध्ये, येणाऱ्या शिमग्यामध्ये तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी ज्या आपल्या KPL स्पर्धा होणार आहेत, कुंभळवणे प्रीमियर लीग वर्ष 7वे, त्याचे लॉट्स इथं पाडण्यात येणार आहेत. तर सगळ्यांनी बघून घ्या. 10 मधून ज्या 4 तिथं बाहेर काढू त्या KPL ला खेळणार नाही. बरं मांदीचा वाढ जिंदाबाद. कोण आहे हे पण आता काय हे कसल्या चिट्ट्या उडवतो? चांगले खेळाडू आहेत ना, प्रत्येक टीम मध्ये एक हे 2 चिट्ट्या उचलतोय. ए अंकेदा घाम फुटला त्याला. हा 1 नंबर द्वितीय. आमच्या गावचे 2 आयकॉन प्लेअर सौरभ दुर्गेश शेलार आणि किशोर जाधव हे झुंजार मध्ये दाखल झालेले आहेत. तरी अभिनंदन संघाचे कर्णधार अभिनंदन. हे अजून कोण पाहिजे त्यांना? आमच्या ज्या होळीमध्ये सुट्टी नाही पण आम्हाला घेतलं त्यांनी. आता आम्हाला जे आमचे ज्या आता टुर्नामेंट होणार आहेत गावाच्या गावामध्ये आम्ही टोटल 10 टीमा पाडले. कुणाकडे गेला? हे कुणाकडे गेला? आपल्याकडे ना? चेतन आमच्या टीम मध्ये आलाय. माझा मेवना माझ्या टीम मध्ये आलाय. हे कोण? हे काम कोण आलाय? कोण गेलाय?
भावकी भावकी योगीला काय आहे योगीला काय ज्या टुर्नामेंट होणार होते त्याचे लॉट्स पाडतोय आणि 10 टीम आहेत आमच्या गावातल्या हा थांब तर 10 टीम आहेत तर त्यातल्या 4 टीमा बाहेर जाणार होत्या आणि त्या 4 टीमांमध्ये आमच्या 2 टीमा होत्या गावातल्याच म्हणजे मी एक त्याचा संघ मालक होतो आणि शुभम एका टीमचा संघ मालक होता सुन्या ग्रुप आणि डी कंपनी अशा आम्ही 2 टीमा ठेवल्या होत्या आणि दोन्ही टीमा आमच्या बाहेर गेलेत सोपान जाधव काढले कानाखाली मारला तर मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर असलो सगळे पोरं एकत्र आलेत आता एका महिन्यावरती होळी राहिली आहे आणि होळीच्या अगोदर आम्ही हे असं भेटलोय दोन्ही टीम बाहेर गेले कॅप्टन गेल्या वर्षी घाण केलेली तर आम्ही बरबाद झालो तर भरपूर जल्लोष करतोय आम्ही खूप मजा येते आणि एवढं हसलोय आम्ही तुम्ही व्हिडिओ मध्ये प्रत्यक्षात बघितलंच असाल बघू शकता संध्याकाळ झाली आहे आणि आमचा टीम आता अंतिम फेरीमध्ये दाखल झाली आता अंतिम फेरीत दाखल झाली आमची टीम सूरज सकपाल यांना देखील विनंती असेल काय मित्रांनो फायनल चालू आहे 3 बॉल 3 विकेट घेतले योगीदान आणि 3 बॉल 3 विकेट घेतलेत आम्ही 6 बॉल मध्ये 14 रनात फुटलेत आणि आयोजकांसोबत आमची मॅच झाली आहे चालू आहे आमची टीम फायनल मारून आली आहे इकडे बघू शकता यांनी फायनल मारली आहे नाही याचे जीव नसल्यावर पकडते बॉल नाही 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 काय बोलूच नकोस जीव नाही जीव आमच्या डेडिकेट केले कृष्णा गायकवाडला मॅन ऑफ द मॅच बेस्ट चांगली बॉलिंग केली बेस्ट गोलंदाज ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळली भल्या फलंदाजाला ज्यांनी गार केले असं योगी शेलार ठरतायत ह्या टुर्नामेंटचे बेस्ट बॉलर ज्यांना मात्र एक टी शर्ट देण्यात आहे सौजन्य शिवाजी शिंदे तर लाकेश परटे गावावरून आला आणि त्याला बेस्ट बॅट्समन भेटलं एवढं लांबून येऊन त्याचं येण्याचं म्हणजे हे झालंय काय म्हणतात त्याला काय झाले सौभाग्य सत्मार तरी ती वाढले तर ओमकार शेलार हा मॅन ऑफ द सिरीज ठरला ह्या टुर्नामेंटचा आमच्या तुका झाला काय केलं सन्मानित केलंय एक टी शर्ट देऊन धन्यवाद खांबेश्वरवाडी आणि धन्यवाद योगी दादा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी इथं मात्र आर्मी मधनं रिटर्न तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय बैरी जोगेश्वरी कुंभलेने हा संघ 2,50,000 जाय आबा ए आबा जा ए तुका जा ए संतोष जा बरं तुम्हाला फोन करू का मेडल देखील दिली जातात खेळाडूंना
जाय छोटी ए शुभम जा आबा जा. हे पाहू शकता 3 नंबरच्या पारितोषिकसाठी मेडल आहेत. ए, आबा जा. अरे जा त्यांच्याकडनं घेऊ एक्स्ट्रा घुंगर घुंगर घालतायत गाड्यात बैलांच्या. 20च्या काळात घुंगूर घातलंय. आबा ये ना. आहेत आहेत आबा ये आबा ये काय ये हे तर माझ्या घाला. आपण पाहत आहात आपल्या स्क्रीनवरती उरे उरे सांग भलं. सांग भलं. आपण पाहत आहात तर मित्रांनो आज टुर्नामेंट होती. फायनली आम्ही बऱ्याच 1.5 वर्षानंतर आम्ही आमच्याकडे ट्रॉफी आली आहे. तर आमच्या गाळ्यातनी मस्तपैकी मी खेळा नव्हतो मी कोच होतो तरी पण मला हे मेडल मिळाले आणि आम्ही 3रा नंबर मारलाय बऱ्याच वर्षानंतर. ओ थांबा लाईट घालू नका. 2 वर्षानंतर आम्ही फुलाची पाकळी मिळवली आहे आणि आता 2025 गाजवणार. अरे जो लाईट घालवली. तर हा आपल्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज हा पटकावलेला आहे. तर अभिनंदन आणि प्रथम क्रमांकासाठी देखील अभिनंदन. हे कोंडीचीवाडीने 1ला नंबर पटकावलाय. अरे लाईटच घालवत आहे सारखं. पांढरा पडवला का आता काय करणार. तुला काय आहे? एवढी काय काळजी पडली रे त्याची खायला की कुठं तो खायचं तिथं. तर इकडे बघू शकता आम्ही जिंकलेली टीम आम्ही मस्तपैकी चायनीजची पार्टी करतोय. फायनली मित्रांनो आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालोय. आता एक्सप्रेसवेला लागलोय. तर व्हिडिओ इथंच थांबवतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आता हे सगळेजण ठार होतील आणि आम्ही आता मार्गस्थ होतोय पुण्याच्या दिशेने. तर व्हिडिओला इथंच थांबवतो आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये करून नक्की एकदम सांगा. आताच आम्ही चायनीज वगैरे खाल्लं आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आवडला. आणि आपल्या ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला बाय बाय आबा.